धर्माचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, तसं निसर्गाचंही रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या नद्या म्हणजे रक्तवाहिन्या आहेत. संत महात्म्यांनी नद्यांच्या काठीच आपलं आयुष्य घालवलं. आज इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी, इतर तीर्थस्थळांमधून वाहणाऱ्या नद्यांची परिस्थिती आज बरी नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मी मुख्यमंत्री असताना इथलं प्रदूषण कमी करण्यासाठी डीपीआरचं काम सुरू झालेलं आहे. ठोस प्रयत्न आपण करतोय, पण एवढ्याने भागणार नाही. नद्यांच्या प्रदूषण मुक्तीची ही चळवळ लोक चळवळ झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोक चळवळ झाल्यानंतर आपल्या सगळ्या नद्या स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाहीत. देशामधल्या आदर्श नद्या कुठं असतील तर महाराष्ट्रात असतील, असा नाव लौकिक करायचा असेल तर ही चळवळ, लोक चळवळ आपण करूया.